नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच ह्या म्हणीप्रमाणे हे बघा, इथे कापडसुद्धा वाकडं व्हायला लागलं. आज मी हा जो ब्लाऊज शिवत होते प्रत्येक त्याचे जे किनार होते ते असे पलटायला लागले, दुमडायला लागले. आता ही जी पायपिंग पट्टी मी कशीबशी तयार केली आणि एका साईडला नेहमी मी दुमडून घेते, याला दुमडणं देखील मला अशक्य झालं. इस्त्री करून पाहिली तरी काही फरक पडेना. मग तशीच लावून घेतली मी ही पट्टी. त्याला डबल शिलाई केली, उलट केला आणि त्याला साईडने थोडी थोडी दुमडून असं शिलाई द्यायला सुरुवात केली. इथे कापड पण जास्त नव्हतं ब्लाऊज पीसचं, त्यामुळे रुंद पट्टी इथे मला काढायला मिळाली नाही. त्याच्यामुळे ह्या छोट्याशा पट्टीतच मी इथे पायपिंग करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे इथे माझी पायपिंग नीट मात्र झाली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.